सर्वांना नमस्कार. जय नाम. आपण चैतन्य पीठाच्या यूट्यूब वाहिनीवरून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका गेल्या सुमारे 4 वर्षापासून प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करीत असतात. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की आपण काही पुष्पांपासून वैदिक भूगर्भ विज्ञान या विषयावर चिंतन करीत आहोत. त्यातील 6 शाखांबद्दल विचार केल्यावर उरलेल्या 2 शाखांबद्दल आपण आज विचार करणार आहोत. त्या म्हणजे स्टॅटिग्राफी जिओलॉजी व दुसरी म्हणजे टेक्टॉनिक जिओलॉजी. स्टॅटिग्राफी जिओलॉजी म्हणजे स्ट्रॅटा म्हणजे स्तरांचा अभ्यास, त्याचे जे काही फॉर्मेशन असेल त्याचा अभ्यास. ही शाखा महत्त्वाची आहे कारण मायनिंग कुठे करायचे, केव्हा करायचे याची माहिती आहे म्हणून मिळते. सर्व प्रकारच्या खनिजांचे उत्खनन करायचे हा त्याचा उद्देश असतो. ज्या ठिकाणी कोळसा सापडतो त्याला गोंडवाना फॉर्मेशन असे म्हणतात. हा एक मोठा स्तर आहे. आर्कियन फॉर्मेशनमध्ये हिरे माणके सापडतात. वेगवेगळे खनिज वेगवेगळ्या दगड्यांच्या फॉर्मेशनमध्ये सापडतात. विशिष्ट भागाचा नकाशा तयार करताना त्यात स्टॅटिक ग्राफिक सक्सेशन दाखवले तर त्याचा उपयोग मायनिंग करायला होतो. इंग्लंडमध्ये त्यांनी असं मॅपिंग केलं आहे. आम्ही अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा सर्वात प्राचीन खडक म्हणजे आर्कियन, त्याचा वरचा खडक म्हणजे प्री कॅम्ब्रियन, मग त्याच्या वरच्या स्तरांचा एका प्रकारचा अभ्यास करायचा. इंग्रजी लोकांनी हे सर्व त्यावेळेस ठरवले. त्याच पद्धतीने भारतातला जिओलॉजिस्ट हा अभ्यास करतो आहे. या सर्वांचे वर्गीकरण त्यांनी केलं. हे 2 प्रकारचं होतं. एक तर टाइम पिरियड म्हणजे दगड किती जुना आहे हे बघायचे व त्याने वय ठरवायचे. 600 दशलक्ष वर्षाच्या वरचे सर्व कॅम्ब्रियन, त्याच्या खाली असणारे प्री कॅम्ब्रियन ही पद्धत होती. आर्कियन पिरियड बद्दलही आदरणीय महाराजांनी इथे माहिती दिली. याचे वयानुसार 6 भाग पडतात. त्याला आर्कियन, प्री कॅम्ब्रियन, मग प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वार्टरी असे म्हणायचे. आणि सर्वात वरती असेल त्याला रिसेंट असं म्हणायचं. एक गंमत म्हणजे हे 6 मुख्य विभाग विशिष्ट कालावधीमध्ये झाले व त्याचा आपल्या 6 मन्वंतरांशी साम्य आहे असे आदरणीय म्हणाले. आणि सध्या चालू असलेला 7वा म्हणजे रिसेंट. मग याचा दुसरा भाग आहे त्याला झोईक असं म्हणतात. हा उत्क्रांती संदर्भात आहे. त्याला म्हटलं गेलं की पॅलेंटॉलॉजिकल जी काही उत्क्रांती होते ती दगडांमध्ये सापडते. त्याप्रमाणे त्याचे वर्गीकरण करायचे. त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आदरणीय बाबांनी इथे दिली. यात सुद्धा 6 प्रकारचे वर्गीकरण दिसून येतं असे ते म्हणाले. हे वर्गीकरण करत असताना एखाद्या भागात जर फॉसिल सापडलाच नाही मग त्याचं काय करायचं, काल कसा काढायचा हे कन्फ्युजन होतच. साधारणपणे 1936 नंतर पाश्चात्य देशांनी नवीन माहिती समोर आणली. वॅगनार यांनी ही माहिती समोर आणली. त्याच्या मते सध्या हे वेगवेगळे कॉन्टिनेंट आहेत ते पहिले एकच कॉन्टिनेंट होतं. त्याला त्यांनी नाव दिलं सुपर कॉन्टिनेंट. त्याच्या चारी बाजूने समुद्राने वेढलेला होता. याला त्यांनी नाव दिलं पँगिया. पुढे एका विशिष्ट कालावधीमध्ये हा पँगिया 2 भागात विभागला गेला. एका तुकड्याला गोंडवाना लँड असे नाव दिले व दुसऱ्याला अंगारिका लँड असे नाव दिले. आज जर का पाहिलं तर भारतामध्ये गंगा सिंधूचे जे खोरे आहे त्याच्या दक्षिणेकडचा भाग हा गोंडवानाला आहे व हिमालयाकडचा जो भाग आहे त्याला अंगारिका लँड असा आहे. आपल्याकडच्या भागाला ब्रिटिशांनी पेनिन्सुला असे म्हटले व हिमालयाच्या भागाला एक्स्ट्रा पेनिन्सुला म्हटले. पुढे या 2 तुकड्यांचे आणखी तुकडे झाले. आपल्या भारताचा जो भाग होता त्याला गोंडवाना हे नाव दिलं. हे त्यांनी मांडल्यावर अभ्यासकांचे 2 तट पडले. काही ऑर्थोडॉक्स मंडळींना हे मान्य नव्हतं. हळूहळू कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी हा भाग पुढे आला. पण हे ड्रिफ्टिंग का झालं याचा अभ्यास करताना एक विल्सन नावाच्या गृहस्थांनी असं म्हटले की प्लेट टेक्टॉनिक थिअरी मुळामध्ये जमिनीच्या खाली अशा काही विशिष्ट प्लेट्स उत्पन्न झाल्या व या प्लेट्स हळूहळू फिरताना जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा एक प्रकारचे ड्रिफ्टिंग तयार होतं. अशा या प्लेट जवळ येण्यामुळे ज्वालामुखी भूकंप वगैरे होता व असलेल्या भूभागाचे तुकडे होतात. आदरणीय बाबा महाराज पुढे म्हणाले की 1986 मध्ये एक पुस्तक प्रकाशित झालं
त्याचं नाव होतं थेअरी ऑफ शीट इव्हॉल्युशन ऑफ कॉन्टिनेंट. त्यांनी असं म्हटलं आहे की हे प्लेट टेक्टॉनिक जरी असेल तर दुसरे कारण म्हणजे एक्सपांडिंग अर्थ हे आहे. त्यांनी याबद्दल एक प्रमाण दिलं की पृष्ठभागावर असणारे हे भूभाग आहेत त्यांच्यातले अंतर हे वाढते आहे. त्यामुळे एक एक तुकडा भरकटत गेला. त्याला त्यांनी कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी असं म्हटलं आहे. या सर्व थेअरीज पाहत असताना एक नवीन विषय समोर आला, तो म्हणजे पँगिया. सुरुवातीला या पँगियातून गोंडवाना भाग तयार झाला असे आदरणीय म्हणाले. तो पुढे म्हणाले की मी जेव्हा संपूर्ण भारताचा प्रवास केला तेव्हा मला असे आढळले की हे सर्व स्तर काश्मीर भागात आढळतात. एकदा का तुम्ही आपल्या पेनिन्सुला भागात आले तर तुम्हाला आढळतं की याच्यातील 2/3 भाग हा आर्कियन आहे. यात कुठल्याही प्रकारचे फॉसिल नाही आहे. भारताचा पेनिन्सुला भाग हा व एक्स्ट्रा पेनिन्सुला भाग यात जमीन आसमानचा फरक आहे. पण गेल्या 10 वर्षात जे काही नवीन शोध लागले त्यात इतकी नवीन माहिती हातात आली, त्यातून 2 थेअरी समोर आल्या. पहिले म्हणजे थेअरी ऑफ सुपर कॉन्टिनेंटल व दुसरी थेअरी म्हणजे विल्सन सायकल. हा असं म्हणतो की एक प्रकारची सायकल आहे. याच्या पुढे असणारी सुपर कॉन्टिनेंटल थेअरी आली. त्यांनी तर सांगून टाकलं की ही जी पँगिया आहे ही विशिष्ट कालामध्ये होतच राहते. सृष्टी तयार झाली, मग प्रलय झाला, सर्व नाहीसे झाले व पुन्हा सृष्टी निर्माण झाली. असं 6 वेळा झालं, कारण आपले 6 मनू होते असे भागवतकार सांगतात. हे सर्व ठराविक कालामध्ये होतं. तर मग हा कालावधी कोणता? याला नवीन शब्द दिला, गॅलेक्टिक टाइम स्केल. आकाशगंगा व इतर ग्रह यांच्या भ्रमणाशी संबंधित एक विशिष्ट गणितीय कालावधी याला गॅलेक्टिक टाइम स्केल असं म्हटलं आहे. हे सुपर कॉन्टिनेंट किती झाले असतील याची यादी आदरणीय महाराजांनी इथे दिली व हा कालावधी 225 दशलक्ष वर्ष इतका आहे. हा शास्त्रज्ञ म्हणतो की 225 दशलक्ष वर्षांनंतर या घडामोडी होत असतात. आणि त्यांनी या गॅलेक्टिक पिरियडवरून असे म्हटले की जो मूळ विस्फोट झाला तो 6132 गॅलेक्टिक इयर पूर्वी झाला. आधुनिक मानव हा 0.0013 गॅलेक्टिक वर्षापूर्वी झाला असे तो म्हणतो. इथे श्रीमद भागवतातला एक श्लोक आदरणीय बाबांनी उद्धृत केला व त्यातील अर्थ समजावून सांगितला. इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की हे गॅलेक्टिक टाइम पिरियड हा आपल्या ग्रंथात सांगितलेल्या टाइम पिरियडशी जुळतो. याचे गणित पण आदरणीय बाबांनी इथे समजावून सांगितले व गॅलेक्टिक टाइम स्केल वाल्यांनी काल सांगितला पण त्याचे गणित सांगितले नाही. आपल्या गणिताचं एक तंत्र आहे, त्याला आपल्याला 2 गोष्टी माहीत पाहिजे. आपल्याला शिशुमार चक्राची माहिती पाहिजे व दुसरं म्हणजे युगाची माहिती पाहिजे. आपल्याकडे एक सूत्र सांगितले आहे की आपल्या आकाशगंगेमध्ये रवी, पुष्य व गुरु हे ठराविक एका अँगलने पुढे येतात तेव्हा युग परिवर्तन होतो, मनंतर परिवर्तन होतो. अशी ही आपली कालगणना आहे असे हे सांगून आदरणीय बाबा म्हणाले की त्याबद्दल आपण पुढच्या पुष्पात माहिती घेऊ असे सांगून आदरणीय बाबा महाराजांनी आपल्या प्रबोधनाला स्वल्प विराम दिला. मी बाबा महाराजांना विनंती करतो त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करावी. नमस्कार. गेल्या पुष्पात आपण जेव्हा अतिप्रगत अशा सध्याच्या काळामध्ये भूगर्भ विज्ञान शास्त्रज्ञ किंवा भूवैज्ञानिक जे आहेत पाश्चात्य देशातले, त्यांनी पूर्वापार ज्या काही थेरीज असतील, हायपोथेसिस असतील, काही संकल्पना असतील, कन्सेप्ट असतील, त्यांना मोडून काही काही ज्या वेगळ्या कल्पना समोर आणल्या त्यातला किंचित आपण जेव्हा काही अवलोकन करायचं म्हटलं त्यात आपल्याला असं लक्षात आलं त्यात विल्सन थ्योरी आहे, थ्योरी ऑफ सुपर कॉन्टिनेंट आहे, मग त्याच्यामध्ये कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थ्योरी आहे, प्लेट टेक्टॉनिक थ्योरी आहे आणि त्याच्याही पलीकडे मग नवीन नवीन ज्या काही कल्पना आल्या त्याच्यात गॅलेक्टिक टाइम स्केल अशी ही कल्पना आली
आणि मग हा गॅलेक्टिक टाइम स्केल म्हणजे नेमकं काय आहे? तर सूर्य हा आपल्या ग्रहमंडळाला बरोबर घेऊन, जी सूर्याच्या बरोबर असलेली पृथ्वी आणि इतर ग्रह आहे यांना बरोबर घेऊन संपूर्ण आपलं हे जे नक्षत्र मंडळ आहे, ज्याला निहारिका म्हणतो आपण, गॅलेक्सी असं म्हणतो, किंवा आकाशगंगा, आपली आकाशगंगा फक्त या आकाशगंगेचा जेव्हा पूर्ण एक प्रदक्षिणा त्याची होते त्याच्या पद्धतीने, या ज्योतिषीय पद्धतीने, तर हा कालावधी जवळजवळ 225 दशलक्ष वर्ष एवढा कालावधी या पाश्चात्य गणितज्ञ मंडळींनी सिद्ध केला त्यांच्या पद्धतीने. आणि मग असं झालं की हे जे वर्ष आहे त्याला त्यांनी गांगेय वर्ष किंवा गॅलेक्टिक पिरियड असं म्हटलं. आणि हे 225 दशलक्ष वर्ष हा एक कालावधी त्यांनी निश्चित केला. आणि मग जेव्हा त्यांनी एक संकल्पना अशी समोर मांडली की या प्रत्येक विशिष्ट कालावधीनंतर मग डिझॉल्युशन अँड इव्हॉल्युशन किंवा डिस्ट्रक्शन आणि पुन्हा नूतन नवीनीकरण, कन्स्ट्रक्शन, अशा पद्धतीचं इव्हॉल्युशन जेव्हा बरोबर या 225 दशलक्ष वर्षाच्या कालावधीनंतर होत असते, तेव्हा मग आपल्याला असं लक्षात आलं की ही जी संकल्पना आहे, एक विशिष्ट अशा काहीशे दशलक्ष कालावधींची, त्याच्यामध्ये पुन्हा त्यांच्याच पद्धतीने जणू काही डिस्ट्रक्शन आणि इव्हॉल्युशन किंवा डिझॉल्युशन आणि इव्हॉल्युशन अशा पद्धतीने, मर्जन आणि इमर्जन्स असं ज्याला म्हणतात, या पद्धतीने कायव्या पूर्णता कायव्या अंशता असं जेव्हा सगळी नवीन नवीन सृष्टीची निर्मिती वगैरे होत असते, तेव्हा आपल्याला असं लक्षात आलं, अरे ही तर आमची पारंपरिक पद्धत आहे, याला मी मन्वंतर असं म्हणतो. आणि हा जो मधला कालावधी आहे, विशिष्ट कालावधी, याला संधी असं आपण म्हणतो. आणि या संधीला प्रलय असं म्हटलेलं आहे. आणि मग आपल्याला असं लक्षात आलं की ही जी पद्धत ही गेल्या 20 वर्षात फक्त पाश्चात्य जर का भूवैज्ञानिकांनी आणलेली असेल, तर आमच्याकडे तर थेट मनुस्मृतीमध्ये याचं वर्णन आहे. देवानाम पूर्वे युगे सत जायत, अशा पद्धतीने युगगणना ही थेट वेदांमध्ये सांगितलेली आहे. भागवतात तर त्याचं व्यवस्थित उत्तम पद्धतीने वर्णनही केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आतापर्यंत 6 वेगवेगळी मन्वंतर अशी होऊन गेली. प्रत्येक युगामध्ये एक ही जी कालगणना आहे, या विशिष्ट कालामध्ये ही जी पृथ्वीची जी आहे, या पृथ्वीवर घडामोडी होत असतात, त्याच्यामध्ये काही निर्मिती होते, काही विशिष्ट गोष्टी झाल्या, त्याला जणू काही मायथॉलॉजिकल म्हणजे एक प्रकारचं पौराणिक असं त्याला स्वरूप वर्णन करता देऊन या प्रत्येक एक विशिष्ट कालावधीचा जणू काही राजा किंवा त्याचा निर्माता किंवा त्या काळात अस्तित्व असणार असं एक मनू, अशा म्हणून 6 मनूंची आपल्याकडे भागवतकारांनी कल्पना केली. तर तौलनिकदृष्ट्या आपण असं बघितलं की पाश्चात्य लोकांनी आतापर्यंत जवळजवळ 6 ते 8 असे जे पॅंगिया त्यांनी वर्णन केले, त्यालाच आपण आपल्याकडे मन्वंतर अशी आपण जर कल्पना केली, तर आपल्या लक्षात येते की अरे या गोष्टी तर जुळतात. मुख्य म्हणजे सगळ्यात महत्वाचा त्यांनी जो गॅलेक्टिक पिरियड सांगितलाय 225 वर्ष, तो पिरियड आपल्याकडला जर एक मन्वंतराचा कालावधी घेतला तर तो जवळजवळ 301 वर्ष, दशलक्ष वर्ष, 301 दशलक्ष वर्ष. त्यांचा 225 दशलक्ष वर्ष, आपला 301 च्या जवळपास किंवा 300 दशलक्ष असा सुद्धा कालावधी आपला जुळतो. मग हे सगळं करत असताना मग आता महत्वाचा प्रश्न असा आहे की सध्या तर आपल्याला सुपर कॉन्टिनेंट म्हटल्यानंतर मग जे कॉन्टिनेंट्स आहे त्यांच्या निर्मितीविषयी त्या सगळ्या ग्रंथकारांनी वर्णन केलं. मग थ्योरी ऑफ शिफ्ट मुवमेंट ही जी नवीन थ्योरी आहे,
ज्याच्यामध्ये मॉर्फोस्ट्रक्चरल अप्रोच म्हणजे मॉर्फॉलॉजिकल, म्हणजे जर का एका मूळ सुपर कॉन्टिनेंट मधून वेगवेगळे असे जर का कॉन्टिनेंट्स म्हणजे महाद्वीप तयार झाले आणि त्याच्यात भारताचा जो द्वीप आहे त्याला उपमहाद्वीप असं म्हटलं, भारतीय उपमहाद्वीप. तर हे जे द्वीप तयार झाले यांच्याविषयी पाश्चात्य देशांनी वर्णन केलंय. मग याचा संदर्भ आपल्याकडे आहे का असं जर आपण बघितलं तर मग आपल्याला असं लक्षात येतं की बरोबर या सुपर कॉन्टिनेंटच्या बरोबरीने कॉन्टिनेंट्स म्हणजे महाद्वीप याचंही अतिशय रम्य असं वेगळ्या पद्धतीने वर्णन आपल्याला आपल्या ग्रंथांमधून दिसतं. तेव्हा आज आपण सुरुवात करताना मूळ भागवत संहितेमध्ये या ग्रंथकारांनी काय म्हटलंय त्याचं आपण बघू. तर श्रीमद भागवताच्या पंचम स्कंदातला जो 19वा अध्याय आहे त्यातला जर शेवटला 29, 30 आणि 31 हे जर 3 श्लोक आपण बघितले तर त्यातला भावार्थाने आपल्याला असं लक्षात येईल की जम्बूद्वीपस्य राजन्नो उपद्वीपा न अष्टौ एक उपदिशन्ति. आणि मग तदथ्या स्वर्णप्रस्थश्च चंद्र शुक्ल अवर्तनो रमणको मंदर हरिण पांचजन्य सिंहलो लंकेति. एवं तो भारतोत्तम जम्बूद्वीप वर्ष विभागो यथोपदेश मुपवर्णिता. म्हणजे भावार्थाने साधारणपणे आपल्याला सगराची कथा माहिती, तर त्या सगर राजाच्या कथेच्या संदर्भामध्ये हे वर्णन आले आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं की या सगर राजाने ही जम्बूद्वीपाची ही जेव्हा खोदली त्यांनी तेव्हा ही पृथ्वीमध्ये चारी बाजूनी खोदली तेव्हा जम्बूद्वीपाच्या अंतर्गत त्यावेळेस खोदली. म्हणजे त्यांनी जेव्हा त्या घोड्याचा पूर्ण तपास केला तेव्हा त्यांनी असं बघितलं की जम्बूद्वीपाच्या अंतर्गत 8 उपद्वीप आणखी आहेत. आणि ती कोणची आहे तर ती स्वर्णप्रस्थ, चंद्रशुक्ल, आवर्तन, रमणक, मंदर हरिणे, पांचजन्य, सिंहल आणि लंका ही 8 उपद्वीप आहे. त्यातलं सिंहल ज्याला म्हणतो सिंहल द्वीप आणि लंका हे आता आपल्याला फक्त लक्षात येतात. बाकी जे काही आहे ते जावा, सुमात्रा, बोर्निओ वगैरे अशी छोटे छोटे द्वीप किंवा लक्षद्वीप, महाद्वीप वगैरे आपण खूप बेटा बघतो. पण या ठिकाणी 8चा उल्लेख केलाय. या ठिकाणी हा जो 19वा अध्याय हा काय आहे तर हा 19वा अध्याय हा मुळामध्ये जम्बूद्वीपाचं वर्णन करणार आहे. भागवतामध्ये जम्बूद्वीपाचा जेव्हा उल्लेख केला तेव्हा नंतरच्या ग्रंथकारांनी सरळ वर्णन करताना असं म्हटले की कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत असणारा त्रिकोणाकृती एक प्रकारचा हा जो द्वीपकल्प आहे, द्वीपकल्प म्हणजे छोटे मोठे खूप द्वीप लहान लहान मिळून एक मोठा कल्प, वेगवेगळे द्वीप मिळून असा जो तयार झाले त्याला जम्बूद्वीप असं म्हटलेलं आहे. जम्बू का तर जम्बू हा एका अर्थाने संस्कृत मध्ये जेव्हा नाव म्हटलं जातं तर जम्बू म्हणजे पेरू. एखादा जो पेरू असतो या पेरूचा जो आकार असतो की खाली थोडा निमुळता होत गेलेला अगदी टोकदार आणि वरती तो फैललेला अशा पद्धतीचं पेरूच्या आकाराचा हा जो द्वीप आहे त्याला जम्बूद्वीप असं म्हटलंय. या जम्बूद्वीपाचं वर्णन जेव्हा भागवतकारांनी या 19वा अध्यायात केलं तर त्यांनी असं म्हटलं की 20वा अध्यायाची सुरुवात करताना त्यांनी जेव्हा म्हटलं की या जम्बूद्वीपाच्या बरोबर अन्यत्र, त्यांनी असं फक्त म्हटलं नाही की आम्ही फक्त जम्बूद्वीप आणि भारतवर्षात म्हणतो, त्यांनी म्हटले की जगामध्ये म्हणजे त्या काळामध्ये अशा प्रकारची 6 द्वीप आहेत. 6 द्वीप त्यापैकी जम्बूद्वीपाचा त्यांनी उल्लेख केला. म्हणून 20व्या अध्यायाच्या नंतर जो आहे या पंचम स्कंद त्यात अन्य 6चा त्यांनी उल्लेख केलेला आहे. या 6चा उल्लेख जर का आपण विस्तारपूर्वक कधी बघितला तर मग आपल्याला तुलनात्मक इतर युरोप देश आहे, इकडले देश आहे त्यांची सुद्धा आपल्याला त्या काळामध्ये गणना कशी त्यांनी केली माहिती ही आपल्याला कळतं. मी या ठिकाणी फक्त हे जे 7 द्वीप आहे जम्बूद्वीप मिळून त्यांचा फक्त उल्लेख करतो
की पहिलं जे आहे तो जम्बूद्वीप आहे, दुसरा प्लक्षद्वीप आहे, तिसरा शाल्मली द्वीप आहे, चौथा कुशद्वीप आहे, पाचवा क्रौंच द्वीप आहे, सहावा शाक द्वीप आहे आणि सातवा पुष्कर द्वीप आहे. अशी सप्तद्वीपा वसुंधरा. म्हणजे या पृथ्वीच्या तलावरती एकूण 7 महाद्वीप आहेत. आज सुद्धा आपण जेव्हा पंचखंड असं आपण म्हणतो, तेव्हा 5 मोठे महाद्वीप आहे. पण त्याचे जर म्हटलं तर 6 होतात. उद्या जम्बूद्वीप अशी जर आपण म्हटलं तर 7 होऊ शकतात. पण सप्त समुद्र हे वेगवेगळ्या प्रकारचे आणि सप्तद्वीप ही आपली पारंपरिक कल्पना आपल्या ग्रंथात आहे. आता याविषयी फक्त भारताचं जे त्यांनी वर्णन केलेलं आहे ते याकरता महत्वाचं आहे की भागवतातला हा 19वा अध्यायातला 16वा श्लोक जर आपण बघितला, 16 आणि 18, तर त्यात त्यांनी वर्णन केलेली आहेत. ती वर्णन काय आहे? भारतेप्यस्मिन् वर्षे सरिच्छेला संती बहवो आणि शैला संती. म्हणजे या ठिकाणी शैल म्हणजे पर्वत आहेत, बरीच पर्वत आहे आणि संती बहवो अशी आणि नद्या सुद्धा आहेत. या भारतवर्षामध्ये जे नद्या वगैरे त्याचं त्याने नाव घेताना असं म्हटलंय, भारतवर्षे प्यस्मिन वर्षे सरिच्छैला, सरिता म्हणजे नद्या आणि शैला म्हणजे पर्वत, हे जे आहे संती अनेक आहेत. त्यातले काही महत्वाचे ते सांगतात. मलयो मंगलप्रस्थो मैनाक स्त्रिकुट ऋषभ कुटक कोल्लक सहाते देवगिरी ऋषलमुख श्रीशैलो व्यंकटो महेंद्रो वारिधारो विंध्य शुक्तिमानुक्षगिरी पारियात्रो द्रोणश्चित्रकुटो गोवर्धनो रैवतक ककुभो नीलो गोकाकमुख गोकामुख इंद्रकील कामगिरी रित्यच्या अन्येच शतसहस्रशा शैलास्तेषा तथा नितंब प्रभा नदा नद्यश्च संत्यत संख्याता. तर याचा अर्थ अशी पर्वतांची जेव्हा त्यांनी नावं सांगितली तशी त्यांनी म्हटले की मलय, मंगलप्रस्थ, मैनाक, त्रिकूट, ऋषभ, कुटक, कोल्लक, सह्य, देवगिरी. सह्य म्हणजे सह्याद्री आपल्याला माहिती आहे, देवगिरी आपल्याला माहिती आहे, ऋष्यमुख, श्रीशैल्यम ते आपल्यामध्ये शैल, त्यानंतर व्यंकट म्हणजे तिरुपतीचा, महेंद्र, वारिधार, विंध्य, विंध्य पर्वत आपल्याला माहिती आहे, शुक्तिमान, वृक्षगिरी, पारियत्र, चित्रकूट, गोवर्धन, रैवतक, ककुब, नील, गोकामुख, इंद्रकील, कामगिरी. याशिवाय असे शेकडो हजारो पर्वत आहे, त्यांच्या कडावर उगम पावणाऱ्या नद्या सुद्धा पुष्कळ आहेत. तर अशा पद्धतीने जेव्हा ते वर्णन करतात तेव्हा याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं की त्यांनी खूप ठिकाणी हिमालयाचं वर्णन करताना त्यांनी तो वेगळाच म्हटला आहे. या ठिकाणी त्यांनी हिमगिरी असं नाव म्हटलं नाहीये त्यांनी. तेव्हा याचा अर्थ ज्याला आपण पेनिन्सुला असं म्हणतो, भारतवर्षाचा जो भाग आहे त्याचं या ठिकाणी ते वर्णन करतात. त्यानंतर ते नद्यांच्या विषयी सांगतात तेव्हा चंद्रवसा, ताम्रपर्णी, अवटोदा, कृतमाला, वैहायसी, कावेरी, वेणी, पयस्विनी, शर्करावर्ता, तुंगभद्रा, कृष्णा, वेण्या, भीमर्थी, गोदावरी, निर्विंध्या, वयोष्णी, तापी, रेवा, सुरसा, नर्मदा, चर्मणवती, सिंधुरंधा, षोडश्च नदो महानदी, वेदस्मृती, ऋषिकुल्या, त्रिसामा, कौशिकी, मंदाकिनी, यमुना, सरस्वती, वृषद्रुती, गोमती, सरयू, रोधस्वती, सप्तवती, सुषोमा, शतदृश्चंद्रभागा, मरुद्वृदा, वितस्ता, अशिक्री, विश्वेती, महानद्या. म्हणजे यापैकी ज्या महानद्या आहेत त्या आहेत चंद्रवसा, ताम्रपर्णी, अवटोहा, कृतमाला, वैहायसी, कावेरी, वेणी, पयस्विनी, शर्करावती, तुंगभद्रा, कृष्णा, वेण्या, भीमर्थी, गोदावरी, निर्विंध्या, पयोष्णी, तापी, रेवा, सुरसा, नर्मदा, चर्मणवती, सिंधू, अंध आणि शोण या नावांची नद आणि महानदी, वेदस्मृती, ऋषिकुल्या, त्रिसामा, कौशिकी, मंदाकिनी, यमुना, सरस्वती, दृश्यद्युती, गोमती, सरयू, रुधस्वती, सप्तवती, सुषोमा, शतद्रु, चंद्रभागा, मरुद्वृदा, वितस्ता, अक्षी
विद्या अशा पद्धतीने त्यांनी या नद्यांची जणू काही एक प्रकारची जंत्री आपल्याला दिली आहे. आता हे मुद्दाम उल्लेख करण्याचं कारण असं की हा जसा त्यांनी वर्णन केला, या एक प्रकारच्या भूगोलाचं वर्णन आपल्याला याच्यात केलेलं दिसतं. याच्यात मग महत्व काय आहे? तो महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये नर्मदा आणि तापी या दोन नद्यांची नावं आलेली आहेत आणि विंध्य पर्वताचं नाव आलेलं आहे. आणि आपल्या दृष्टीने विंध्य किंवा सातपुडा अलीकडे असणारा, कारण सह्यागिरीच्या अलीकडे असणारा सातपुडा, ही दोन पर्वत आपल्याला माहिती आहे. कारण नर्मदा नदी हे या दोन पर्वत शृंखलेच्या मधून वाहते, म्हणून नर्मदा. आणि या सातपुडा नदा हा जो आहे सातपुडा, याच्या एका बाजूला तापी आहे, एका बाजूला नर्मदा आहे. म्हणजे या दोन नद्यांच्या मध्ये बरोबर आपल्याला हा सातपुडा पर्वत श्रेणी आपल्याला दिसते. हा यातला अत्यंत महत्वाचा भाग आपल्याला दिसतो. कारण आपला जेव्हा विषय आपण घेतो तेव्हा आपण एकदम संपूर्ण जगाचा भूगोल किंवा पूर्ण देशाचा भूगोल याविषयी भूगोल विज्ञान पद्धतीने म्हणू शकत नाही. तर आपल्याला माहिती असणारा भाग एक संदर्भ म्हणून आपण घेतला. म्हणून आपण जेव्हा असं म्हटलं की नर्मदा आणि भारतीय भूगर्भ विज्ञान, वैदिक भूगर्भ विज्ञान, तेव्हा त्यात काहीतरी एखादा विशिष्ट भूभाग घेऊन त्याविषयी चर्चा करायची, म्हणून आपण बरेच वेळा चर्चा करतो आहोत. तर आजच्या या विशिष्ट आपल्या भागामध्ये आपण नर्मदा, सातपुडा आणि विंध्य या भागाविषयी विशेष चर्चा आपण करणार आहोत. पण ही चर्चा करत असताना हळूहळू आपल्या लक्षात येईल की जागतिक पातळीवरती जेव्हा विविध प्रकारचे ज्या थ्योरीज आहेत त्या थ्योरींचा साधारणपणे संदर्भ आपण जेव्हा घेतो आणि मग या भूभागाचं विशेष आपण जेव्हा आकलन वैशिष्ट्य पाहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला खरोखर याचं वेगळेपण आपल्याला लक्षात येणार आहे. आता किंचित विषयांतर करून आपण ज्याला गॅलेक्टिक पिरियड आपण ज्याला म्हटलं, तो गॅलेक्टिक टाइम स्केल ही जी नवीन कल्पना समोर आलेली आहे, याच्या आधी आपण मन्वंतराची कल्पना आपण बघितली. मन्वंतराचा विशिष्ट कालावधी किती असतो तेही आपण बघितलेलं आहे. युगाचा कालावधी किती आहे तेही आपण बघितलेलं आहे. आणि गॅलेक्टिक म्हणजे नेमकं काय आहे याची आपण कल्पना बघितली आहे. आता मूळ भागवत ग्रंथामध्ये साधारण या गॅलेक्सी विषयी किंवा आकाशगंगा म्हणून जे आहे त्याच्याविषयी नेमका काय संदर्भ आहे. कारण आता आपला जो कालगणनेचा भाग आहे हा जो महत्वाचा आहे हा आपल्या आकाशगंगेशी आहे आणि तो आपल्या मूळ ग्रंथातला आहे. तर हा जो 22वा अध्याय आहे पंचम स्कंदातला, हा 22 अध्याय हा कशाकरता महत्वपूर्ण आहे, त्यात वेगवेगळ्या भिन्न भिन्न अशा ग्रहांच्या स्थितीचं वर्णन सांगितलं आहे. त्यात पहिला जो श्लोक आहे 22व्या अध्यायाचा, हा श्लोक याकरता महत्वाचा आहे की त्यात असं म्हटलंय, यदे तद्गतवत आदितस्य मेरू ध्रुवंच प्रदक्षिणेन परिक्रामतो राशीनाभिमुख प्रचलितम त्या प्रदक्षिणम भगवतो पवर्षिणम तमनुष्यम वयम कथुम माहिती. म्हणजे त्यांनी असं म्हटलं की परीक्षिताने जेव्हा शुकाचार्यांना असं म्हटलं की भगवान सूर्य हा विविध राशींमध्ये म्हणजे नक्षत्र, या ज्या नक्षत्रांच्या ज्या वेगवेगळ्या आपल्याला दिसतात या आकाशगंगेमध्ये फिरत असताना, कारण आपल्या नक्षत्र आकाशगंगेमध्ये विशिष्ट पद्धतीची 28 नक्षत्र आहे, त्याचे विभागणी पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे. तर या ज्या विशिष्ट नक्षत्र ही जी गोल आहे त्याला आपण राशी गोल असं म्हणतो, त्याला राशीचे भाग आपण केलेले आहे. याच्यामध्ये फिरत असताना जसे भगवान सूर्य राशीकडे जात असताना मेरू पर्वत आणि ध्रुवाला उजवीकडे ठेवून जातो. तर त्यांनी असं म्हटलं की मेरू पर्वत या जर थेट वरपर्यंत टोक गेलं एखाद्या पर्वताचं, तर हे सगळी आपली प्रदक्षिणा असती त्याला उजवीकडे ठेवून, जशी आपण फिरतो तसं. आणि ध्रुव, आकाशात जो ध्रुव आहे त्याच्या एका विशिष्ट, ध्रुव म्हणजे केंद्र, एका विशिष्ट केंद्राला मध्ये ठेवून त्याच्या उजवीकडून
हा सूर्य आपला फिरताना दिसतो. तेव्हा ते असं म्हणतात की आपल्याला मूळ मेरू पर्वतावर हा गोल फिरताना दिसतो आहे त्या ध्रुवाभोवती, पण एक त्यातलं वैशिष्ट्य काय आहे, त्याची अशी गती जी आहे ती उजवीकडे वगैरे नाही आहे. तर त्यांनी त्याचा एक विस्तार कसा केलाय, यथा कुलाल चक्रेण भ्रमतासह भ्रमंता तदाश्रयाणा पिप्पिलिकादीनां गतिरन्येव प्रदेशांतरे त्वादेवं नक्षत्र राशीभिरूपल लक्षितेन कालचक्रेण ध्रुवं मेरुंच प्रदक्षिणेन परिधावता सह परिधावमानानां तदाश्रयाणां सूर्यादीनां ग्रहाणां गतिरन्येव नक्षत्रांतरे राश्यांतरे चोपलभ्यत मानत. म्हणजे एखाद्या कुंभारच्या फिरत असणाऱ्या चाकावर बसून त्याच्याबरोबर जर एखादी मुंगी असली, कुंभाराच्या चाकावरती बसलेली एखादी मुंगी, ती जर मुंगी त्या चाकावर फिरत असेल तर त्या कुंभाराच्या चाकाची गती आणि त्या मुंगीची गती याच्यात जसा फरक असतो, कारण वेगळ्या वेगळी ती त्या चक्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी दिसते आपल्याला. तिची स्वतःचं फिरणं वेगळं, कुंभाराचं चाक वेगळं फिरतं. त्याप्रमाणे नक्षत्र आणि राशी यांच्यामुळे कळणारे जे कालचक्र आहे ते ध्रुव आणि मेरूला उजव्या बाजूला ठेवून फिरत असले, असं जरी आपल्याला फिरताना दिसलं तरी त्यांच्याबरोबर त्यांच्या आश्रयाने फिरणारा हा जो एक चक्र आश्रयाने फिरणारा सूर्य इत्यादी ग्रहांची गती वास्तविक त्यांच्यापेक्षा वेगळी आहे. म्हणजे आपल्याला दिसतं तसं नाही आहे, कारण ते वेगवेगळ्या वेळी निरनिराळ्या राशी नक्षत्रांमध्ये दिसतात. अशा पद्धतीने आपल्याला वाटतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ही जी सूर्याची गती आहे किंवा पृथ्वीची आपली गती आहे, म्हणजे ज्याला आपण काल असं आपण म्हणतो, गती म्हणजे कालमान, हे आपल्याला जसं वाटतं तसं प्रत्यक्षात नसतं. तर ते खूप वेगवेगळ्या पद्धतीचे असतो. आणि मग स एष भगवान आदि पुरुष एवं साक्षात नारायण लोकांना स्वतः अशा पद्धतीने जणू काही ते असं म्हणतात की वेद आणि विद्वान लोक सुद्धा त्यांची गती जाणण्यासाठी उत्सुक असतात. तर अशा पद्धतीने हा जो मुळामध्ये सूर्याचा अशा पद्धतीने फिरण्याचा जो भाग आहे, याला त्यांनी काल गणनेचं पद्धत त्यांनी धरली. त्यांनी अगदी सूर्याला सहज त्यांनी असं म्हणताना असं म्हटलं, अथच या वता अर्धेन नभो विथ्या प्रचरंती तम कालमय अयन चामेक्षते. म्हणजे आकाशात भगवान सूर्याचा जेवढा मार्ग आहे त्याचा अर्धा भाग तो जेवढ्या वेळात पार पार करतो त्याला एक अयन असं म्हटलं. मग एखादा भागात तो जितका फिरतो त्याला अनुवत्सर वत्सर म्हटलं. तर अशा पद्धतीने त्यांनी वर्णन करता करता प्रत्येक ग्रहांचं अशा पद्धतीने वर्णन केलेलं दिसतात. मग त्या काळाच्या पद्धतीप्रमाणे एखादा ग्रह हा पृथ्वीपासून किती लांब आहे, चंद्र किती लांब आहे, बुध किती लांब आहे, गुरु किती लांब आहे, असं त्यांनी वेगळं ज्योतिष विषयक वर्णन केले. ते आपण बघत नाहीये. पण शेवटी त्यांनी असं म्हटलंय की हे सगळे जे ग्रह आहेत, या ग्रहांच्या वरच्या बाजूला तत उत्तरस्मादृश्या 11,00,000 योजनांतर उपलभ्यते. म्हणजे याच्या वरच्या बाजूला या सगळ्या ग्रहांच्या, बृहस्पती वगैरे जे आहे त्याच्या पलीकडे 11,00,000 योजन अंतरावरती सप्तर्षी दिसतात. कश्यप वगैरे सप्तर्षी, म्हणजे सप्तर्षींचं अंतर हे त्यांनी या ग्रहांच्या पलीकडे सांगितलं आहे. आणि हे अशा पद्धतीने सप्तर्षी म्हटलंय. मग सप्तर्षींच्या पलीकडे नक्षत्र आहे. नक्षत्रे ती नक्षत्र हा जे आपापल्या स्थानावरून ढळत नाही ते नक्षत्र असं त्याने एखादी म्हटलंय. आणि मग हे सांगत असताना त्यांनी मग सुरुवात केली कसली,
तर 23व्या अध्यायामध्ये शिशुमार चक्राचं वर्णन केलेलं आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे की आतापर्यंतचा मागल्या आणि त्याच्या आधीच्या वेळेला आपण ज्याला गॅलेक्टिक टाइम असं म्हणतो, गॅलेक्सी म्हणजे आपली आकाशगंगा असं जेव्हा पाश्चात्य वैज्ञानिक म्हणतात, तेव्हा भागवताने शिशुमार म्हणजे आपल्या आकाशगंगेला शिशुमार असं नाव दिलेलं आहे. आपल्या आकाशगंगा आणि आपल्या आकाशगंगेचं आता हे भागवतकार वर्णन करतात. ते असं म्हणतात की ही कशी आहे, अथ तस्मात परस्त्रयो दशलक्ष योजनांतरतो यत्त विष्णू परमम पदम विवदंती यत्र हा महाभागवतो ध्रुव, असा हा ध्रुव आहे. आणि औतान पदी अग्निद्रेण प्रजापतीना कश्यपेन धर्मेण च समकाल युभिः स्वबहुमानं दक्षिणतः क्रियमाणं इदानीं अपि कल्पजीवीनामि जीव उपासते तस्य हा अनुभव उपवर्णिता. त्याच्याच बरोबर ते असं म्हणतात, सही सर्वेषां ज्योतिर्गणानां ग्रह नक्षत्रादीना मनीषेण ना अव्यक्तरहंसा भगवता कालेन भ्राम्यमाणानां स्थाणुरिवारष्टंब ईश्वरेण विहिता. म्हणजे सप्तर्षींच्या वरच्या बाजूला 13 लाख योजने अंतरावर ध्रुव हा जो आहे एक विशिष्ट प्रकारचा ग्रह आहे. तो भाग त्याला ध्रुव लोक म्हटलाय, म्हणजे हा भाग आहे जो एक ध्रुवासारखा एक तारा आहे. त्याच्या पलीकडे पुढे कल्पापर्यंत राहणारे लोक हा साधारण जो आहे तो त्याचं त्यांनी वर्णन केलं. आणि अशा पद्धतीने मग त्यांनी असं म्हटलं आहे की जे ग्रह नक्षत्रादी ज्योतिर्गण जे फिरतात त्यांना आधारस्तंभ म्हणून ध्रुव लोक म्हणजे एक प्रकार ज्याला ऍक्सिस असं म्हणतात, त्या ऍक्सिसची जणू काही निसर्गाने भगवंतानी नियुक्ती करून ठेवली. म्हणून हा ध्रुव म्हणजे ऍक्सेस पॉइंट आहे आणि हा एकाच ठिकाणी राहून नेहमी प्रकाशित होत असतो असं या ठिकाणी वर्णन जेव्हा केलं तेव्हा आपल्याला अशी साधारण कल्पना येते या ध्रुवाचा नेमका अशा पद्धतीने वर्णन करण्याचं कारण काय. तर आज मला असं सांगायचं आहे की आपण अशी कल्पना करा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरते. सूर्य स्वतःभोवती फिरतो, त्याच्याबरोबर सगळे ग्रह फिरतात आणि त्या पद्धतीने पृथ्वीवरचा जो कालमान आहे, पृथ्वीचं वर्ष आहे, बृहस्पती सुद्धा फिरतो. मग आपण असं म्हणतो की बृहस्पती जर का पूर्ण सूर्याची प्रदक्षिणा 12 वर्षात करत असेल अंदाजे, तर बृहस्पतीवरचं जे वर्ष असेल ते 12 वर्षाचं असेल, आपल्याकडे 1 वर्ष असेल. आणि मग अशा पद्धतीने सूर्य असेल तो जर का पूर्ण असा गोल फिरत असेल तर सूर्य पूर्ण स्वतःभोवती जेव्हा गोल फिरतो तो सूर्याचा एक दिवस असा म्हटला. पण सूर्य हा जर का एक ध्रुव विशिष्ट अशा कुठल्या तरी एका विशिष्ट ग्रहाच्या भोवती फिरत असेल विशिष्ट त्या भागामध्ये, तर मग हा जो भाग आहे हा काय आहे, तर सूर्याची ती एक प्रदक्षिणा म्हणजे 1 वर्ष होऊ शकते यांची कल्पना आहे सौर. अशा पद्धतीने जेव्हा आपल्याला असं वाटतं की आधी पृथ्वीचं स्वप्रदक्षिणा आणि सूर्याभोवतीचं फिरणं, मग बृहस्पतीचं फिरणं आणि त्यानंतर मग सूर्याचं स्वतःभोवती आणि मग त्या ध्रुवा विशिष्ट भोवती फिरणं, हे जरी असलं तरी हा जो ग्रह आहे हा सुद्धा कुठेतरी फिरतो आहे. एक ग्रह म्हणण्यापेक्षा एक तारा आहे, कारण या ताऱ्याकडे सूर्य चालला आहे. या ताऱ्याला ध्रुव असं नाव दिलेलं आहे. जर सूक्ष्म आपण अभ्यास केला तर हा जसा सूर्य आपल्या ग्रहमालेसकट या ध्रुव ताऱ्याविषयी फिरतो आहे, तसा हा तारा सुद्धा या आकाशगंगेमध्ये बरोबर फिरतो आहे. कारण याचं मुख्य एक कुठलं तरी केंद्र आहे, एक कुठलं तरी असं केंद्र आकाशगंगेचं आहे ज्याला शिशुमार असं भागवतकारांनी म्हटलं. त्या केंद्रावरती
हा सुद्धा फिरतो आहे. मग आता त्यांनी पुन्हा एक ठिकाणी उपमा देताना असं म्हटलं की यथा मेढीस्तंभ आक्रमण पशवाहा संयोजिता स्त्रीभिः सवने यथास्थानं मंडलानि चरन्त्येवं भगणा ग्रहादया एतस्मिन् बहिर्योगेन कालचक्र आयोजिता ध्रुवमेवावलंबा वायुर्नो दीर्यमाणा आकल्पांत परि परिचंक्रमंती नवसी यथा मेघा शेनादयो वायुवशा कर्मसार्थया परिवर्तन्ते एवं ज्योतिर्गणा कर्म निर्मित भग भुवी न पतंती. आणि मग की केचनेत ज्योतिर्निकम शिशुमार संस्थानेन भगवतो योगधारणा याम नो वर्णयती. भावार्थाने आपण पाहिला तर हा साधारणपणे हा जो अध्याय आहे 5व्या स्कंदातला 23वा अध्याय, त्यातला 3रा 4था आणि तिथपासून 9व्या अध्यायापर्यंत या शिशुमार चक्राचं वर्णन आलेलं आहे. त्यातला सारांश संदर्भ किंवा सूत्र स्वरूपात आपण बघतोय. तर त्या ठिकाणी ते ग्रंथकार असं म्हणतात, ज्याप्रमाणे धान्याची मळणी करण्याकरता लहान मध्यम आणि लांब अशा दोऱ्यांना बांधलेले बैल अनुक्रमे जवळ मध्ये आणि लांब राहून खांबाच्या चारी बाजूला गोलाकार फिरतात वेगवेगळे बैल मळणी करण्याकरता, त्याप्रमाणे सगळी नक्षत्र तारे आणि ग्रह आत बाहेर अशा कालचक्र क्रमामध्ये गोवलेले आहेत. आणि ते एक विशिष्ट असं जे केंद्र आहे त्याला ध्रुवलोक असं म्हटलंय. मध्य जे केंद्र आहे त्याचा आश्रय घेऊन कल्पाच्या अंतापर्यंत फिरत राहतात. म्हणजे पूर्ण कल्पांत जरी झालं तर ते सतत फिरत राहतात. आणि मग त्यांनी असं म्हटलंय की जसे मेघ आणि ससाणा इत्यादी पक्षी आपल्या कर्मानुसार वायूच्या अधीन राहून आकाशात उडत राहतात, त्याप्रमाणे हे ग्रह तारे प्रकृती पुरुषाच्या संयोगामुळे आपल्या कर्मानुसार फिरत राहतात, पण ते जागेवरनं ढळत नाही, पृथ्वीवर पडत नाही. याच्यामध्ये अत्यंत सूक्ष्म असा विज्ञाननिष्ठ संदेश आपल्याला काय मिळतोय, तर हे जे ग्रह आहे, पृथ्वी आहे, ग्रह आहे, काही विशिष्ट तारे आहेत, अगदी सप्तर्षी सुद्धा अनेक असे तारे आहेत. त्याच्यामध्ये एक तारा त्याला अगस्त्य असं म्हटलंय, कॅनोपस. त्या अगस्त्याचं वर्णन बरेच ठिकाणी आलेलं आहे. हा अगस्ती तारा जसा ध्रुव हा आपल्याला उत्तरेकडे दिसतो, तसा अगस्ती हा आपल्याला दक्षिणेकडे निळ्या रंगाचा तारा दिसतो. आणि हा जो तारा आहे विशिष्ट काळात जेव्हा येतो पावसाळ्यात तेव्हा वर्षा सूचक आहे असं लोक म्हणतात. पण उत्तरेकडे जायचं असेल त्याला जसा ध्रुव हा महत्वाचा आहे, तसा दक्षिणेकडे चमकणारा तारा हा सगळ्यात प्रकाशमान हा अगस्त्य तारा. तर हे सगळे तारे हे सुद्धा भ्रमणशील आहे. आणि या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की कल्पांतापर्यंत यांचं भ्रमण सतत चालू असतं एकमेकांशी संबंधित. त्यामुळे हे जणू काही एकमेकांशी अशा पद्धतीने हे बांधले गेले आहे की ते एकमेकांवर पडत नाही, आदळत नाही, असं त्यांनी असं म्हटलंय. पण त्याचबरोबर त्यांनी एक असं सांगितलंय की जसं आकाशात मेघ ससाण वगैरे जे पक्षी असतात ते ठराविक पद्धतीने त्यांचं आयुष्य असतं. त्या आयुष्याच्या त्यांच्या मर्यादेपर्यंत ते सतत उडत राहतात आणि त्यांचं आयुष्य संपलं की कुठेतरी ते मग ते ठराविक होतात. त्या पद्धतीने हे जे काही ठराविक तारे किंवा ग्रह असतील यांचे सुद्धा एक कालमर्यादा आयुष्य मर्यादा असते. त्यानंतर मग ते मात्र या भ्रमण कक्षात कुठेतरी तसेच राहतात. म्हणजे काय होतं, तर हे शेवटी कुठेतरी ब्लॅक होल किंवा व्हाईट ड्वार्फ जी सध्याची कल्पना आहे अशा पद्धतीने हे नामशेष होऊन राहतात. अस्तित्व संपत नाही पण नामशेष होऊन ते राहतात. आता ही जी आकाशगंगा आहे याला त्यांनी असं म्हटलं केन चैतन येन
केचन ज्योतिरग्निकम शिशुमार संस्थाने. काही लोक या विशिष्ट पद्धतीचा हा जो काही ज्योतिष चक्राचा जो चक्र आहे त्याला शिशुमार अशा नावाने ओळखतात. त्या शिशुमाराचं वर्णन करताना त्यांनी काय सांगितलं की एखादा विस्तीर्ण असा अगदी आपल्याला ज्याची मोजदाद करता येत नाही असा जसा महासागर आहे, या महासागरात जर एखादा मासा असेल, अशा या संपूर्ण मोठ्या महासागरामधला एक लहानसा मासा असावा. त्या माशाप्रमाणे आपली ही आकाशगंगा आहे, त्याला शिशुमार असं नाव दिलंय. आणि शिशुमार हे लहान माशाच्या आकृतीचं असं त्यांनी म्हटलंय. पण का असं म्हटलं, तर त्यांनी असं म्हटलं, यस्य पुच्छाग्रे वाक शिरस कुंडलीभूत देहस्य. म्हणजे याचं शरीर जे आहे हे गोलाकार आहे आणि तोंड खालच्या बाजूला आहे. असा गोलाकार असं जसं आपण चक्र असं असतं त्या पद्धतीचं आहे. आणि आता याचं वर्णन काय विशेष करतात, तर यश कुंडलीभूत म्हणजे गोलाकार असा जो या माशाचा देह आहे, याचं ध्रुव उपकल्पितस्य लांगुले प्रजापती दिने अग्निरिंद्रो धर्म इति पुच्छ मुले धाता विधानांच्या कट्ट्या सप्तर्षया. म्हणजे याच्या शेपटीला हा जो मासा आहे, याच्या शेपटावर ध्रुव आहे, शेपटाच्या मध्यभागी प्रजापती, अग्नी, इंद्र आणि धर्म हे या पद्धतीने जे सांगितलेले आहे विशिष्ट प्रकारचे आहे. आणि याच्या कटी प्रदेशा म्हणजे कमरेच्या भागामध्ये सप्तर्षी आहे. ज्या आकाशात सप्तर्षी तारे दिसतात ते आहे. या शिशुमाराने उजव्या बाजूने शरीराचे वाटोळे केलेले आहे. तस्य दक्षिणावर्त कुंडलीभूत शरीरस्य यान्यू दगयनानि दक्षिण पार्श्वे तू नक्षत्राण्या कल्पयंती दक्षिणायनी तू सव्ये. म्हणजे या शिशुमाराने उजव्या बाजूने शरीराचं वाटोळं केलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये अभिजित नक्षत्रापासून पुनर्वसू पर्यंत जी उत्तरायणाची 14 नक्षत्र आहेत ती जी आहे ती याच्या उजव्या बाजूला आहेत. आणि पुन्हा ते असं म्हणतात की दक्षिणायची जी 14 नक्षत्र आहे म्हणजे पुष्य नक्षत्रापासून पुढची, ती पुष्य नक्षत्रापासून उत्तराषाढापर्यंत दक्षिणायनाची जी 14 नक्षत्रे ती याच्या डाव्या बाजूला आहे. त्याप्रमाणे लोकांमध्ये सुद्धा शिशुमार गोलाकार असतो तेव्हा त्याच्या दोन्ही बाजूंच्या अवयवांची संख्या सारखीच असते. सामान्य एखादा जर का असेल त्याचा उजवी डाव बाजू सारखी असते. याचाच अर्थ असा आहे की हा जो शिशुमार आहे याच्या 14 बाजूला, याच्या उजव्या बाजूला 14 नक्षत्र आहे, डाव्या बाजूला 14 नक्षत्र आहे. त्यामुळे इथे नक्षत्र संख्येमध्ये सुद्धा समानता आहे. आणि त्याच्या पाठीमागच्या भागात आजविथी म्हणजे मागला जो भाग आहे त्यात मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा अशा 3 नक्षत्रांचा समूह आणि पोटाच्या भागात आकाशगंगा आहे. जो आकाशगंगेचा मूळ आहे ते याच्या पोटाच्या भागात आहे. म्हणून त्याने असं म्हटलं की पार्श्वयुरुभयोर अवयवा समसंख्या भवंती पृष्ठे त्वजविथी आकाशगंगा चोदरत. त्याच्या यांनी सगळ्या नक्षत्रांची माहिती या ठिकाणी दिली आहे. थोडी विस्तारित आहे पण ती मुद्दाम सांगतो. याच्या उजव्या आणि डाव्या कटी प्रदेशात पुनर्वसू आणि पुष्य नक्षत्र आहेत. पाठीमागच्या उजव्या आणि डाव्या भागात आर्द्र आणि अश्लेषा नक्षत्र आहे. उजव्या आणि डाव्या नागपुडीत अभिजित, उत्तराषाढा नक्षत्र. डाव्या आणि डाव्या डोळ्यात श्रवण आणि पूर्वाषाढा. उजव्या डाव्या कानात घनिष्ठा, मूळ, मगा इत्यादी दक्षिणातील 8 नक्षत्र डाव्या बरगडीत आणि उलट्या क्रमाने मृगशीर्ष उत्तरी उत्तरायणाची 8 नक्षत्र उजव्या बरगडीत आहेत. शततारकाण ज्येष्ठ ही 2 नक्षत्र उजव्या आणि डाव्या खांद्याच्या ठिकाणी आहे. याच्या वरच्या हनुवटीच्या भागामध्ये उत्तराहनवा अगस्ती धरा हनो यमो मुखेशु चांगारक शनेश्वर उपस्थे बृहस्पती ककुदी वक्षस्यादित्यो आदित्यो हृदय नारायणो मनसी चंद्रो. अशा पद्धतीने
याच्या वरच्या हनुवटीमध्ये अगस्त्या नावाचा तारा, खालच्या हनुवटीमध्ये नक्षत्र यम नक्षत्र, मुखाच्या ठिकाणी मंगळ, लिंग प्रदेशात शनी, वशिंडामध्ये बृहस्पती, छातीमध्ये सूर्य, अशा पद्धती नाभीमध्ये शुक्र आणि अपानात बुध, अशा पद्धतीने संपूर्ण जणू काही या नक्षत्राच्या ठिकाणी सगळे ग्रह वगैरे अवस्थित आहे. आणि अशा पद्धतीने यांनी जेव्हा वर्णन केलं आहे तेव्हा हे वर्णन कुठल्या दृष्टीने आपल्याला महत्वाचं आहे, तर जेव्हा त्यांनी असं म्हटलं की एक प्रकारे हे शिशुमार हे जणू काही आकाश गंगेचं एक प्रकारचं रूपकात्मक त्यांनी सांगितलं, नक्षत्रांचं वर्णन केलं. आणि याच्या आधी आपण असं बघितलं की ही जी आकाशगंगा आहे, या शिशुमार हा जो बारीकसा लहानसा हा काय मासा आहे, हा वेटोळा असा गोल, ज्याला आज आपण निहारिका किंवा आकाशगंगेचं स्वरूप पाहतो की अशी ती बरोबर गोल गोल असते, म्हणून कुंडलीकार असं त्याला म्हटलंय. आणि संपूर्ण विस्तीर्ण अशा समुद्रामध्ये हा एक लहानसा मासा आहे. थोडक्यात वर्णन करताना भागवतकारांनी सांगितले की या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये, अनंत अवकाशामध्ये एक लहानसा मासा जसा असावा समुद्राला, त्या पद्धतीने ही शिशुमार चक्र नावाची आपली ही एक आकाशगंगा आहे. या आकाशगंगेमध्ये एका बाजूला 14 नक्षत्र, दुसऱ्या बाजूला 14 नक्षत्र, आणि हे 14 वाटणी करण्याचं कारण काय, या ठिकाणी मला असं मुद्दाम सांगायचं आहे की सूर्य आपल्या ग्रहगणासकट जेव्हा या विशिष्ट आकाशगंगेचं असं भ्रमण करतो मूळ केंद्राच्या ठिकाणी, तेव्हा जसं वर्षामध्ये किंवा दिवसाचा काही भाग हा रात्रीचा भाग असतो, काही भाग हा दिवसाचा भाग असतो, तेव्हा जेव्हा तो 14 नक्षत्रातून जेव्हा तो फिरतो तेव्हा त्या ठिकाणी दिवसाचा भाग असतो, त्याला दिनपरार्ध असं म्हटलं आहे. आणि मूळ जे केंद्र आहे ते ब्रह्म आहे त्याला. आणि मग उरलेली जी 14 नक्षत्र आहे त्या भागात जेव्हा तो फिरत असतो तेव्हा त्याला रात्री परार्ध असं म्हटलंय, म्हणजे एक प्रकारचा अहोरात्र. तर हे जे त्या या संपूर्ण नक्षत्र मंडळामधून फिरण्याचा हा जो गतीचा भाग आहे, तर पृथ्वी जशी सूर्याभोवती गोल फिरत असताना पृथ्वीचे 6 महिने उत्तरायण दक्षिणायन होतात, तसं किंवा स्वतःभोवती फिरताना दिवस रात्र होतात, तसंच हे संपूर्ण नक्षत्र मंडळात फिरत असताना जेव्हा 14 नक्षत्रात हा फिरतो तेव्हा काय होतं, त्या 14 नक्षत्रांचं रात्र असते त्याला रात्रिकल्प म्हटला, आणि जेव्हा दिवस असतो त्या दिनकल्प म्हटला. मग हा प्रत्येक रात्रिकल्पातही 14 मन्वंतर होतात, दिनकल्पातही 14 मन्वंतर होता. आणि मग आपल्या गणितज्ञ लोकांनी असा हळूहळू जेव्हा गणिताच्या दृष्टीने विचार केला तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की ही 14 नक्षत्र प्रत्येकी पूर्ण फिरण्याकरता एक एक स्थान अशा पद्धतीने जेव्हा जातात, तेव्हा प्रत्येक नक्षत्राचा विशिष्ट जो काही त्याचा प्रभावोत्पादक अशा पद्धतीचा जो भाग असेल, त्या त्या भागामध्ये जेव्हा ही आपली सगळी ग्रहमालिका सूर्य पोचतो तेव्हा त्याच्या प्रभावाने पृथ्वीवर उत्पात होतात. हे पृथ्वीवर जेव्हा उत्पात होतात त्यांनी काय होतं, तर त्यांनी प्रलय होतो. आणि एका विशिष्ट नक्षत्रापासून दुसऱ्या विशिष्ट नक्षत्र हा जो पर्टिक्युलरली झोन ऑफ पर्टिक्युलरली इफेक्ट आहे त्याचा, गॅलेक्टिक इफेक्टचा, गॅलेक्सी म्हणजे नक्षत्र, हा जो विशिष्ट झोन आहे, या एकापासून दुसऱ्यापर्यंत जाण्याचा जो कालावधी आहे हा संपूर्ण मन्वंतराचा कालावधी आहे. आणि विशिष्ट जेव्हा झोन मध्ये असेल तेव्हा ती संधी काल आहे, त्या ठिकाणी प्रलय होतो. तिथून पुन्हा जेव्हा प्रकृती बाहेर निघते तेव्हा त्यातनं पुन्हा नवीन दुसऱ्या नक्षत्रापर्यंत पोहोचेपर्यंत तिथे दुसरा मन्वंतर कालावधी असते. तेव्हा या संपूर्ण घोडामोडीमध्ये पृथ्वीचा काळ किती होत असेल, तर पृथ्वीत एक मन्वंतर इतका काळ अशा पद्धतीने होत असतो. आणि अशी जेव्हा त्यांनी गणना केली तेव्हा त्याने असं म्हटलं की 14 नक्षत्र जेव्हा जातात तेव्हा जेव्हा दिनकल्प असते तेव्हा 14 मन्वंतर होतात. आणि त्यानंतर मग ब्रह्मदेवाची रात्र होती
म्हणजे उरलेल्या 14 नक्षत्रामध्ये जेव्हा हे सगळं फिरत येत असतील, तेव्हा काय होत असेल तर कोणी कल्पना करू शकत नाही. म्हणजे रात्री कल्प. मग पुन्हा ती जर का फिरून इकडे येत असतील, तर ती कल्पना अशी केली, की मग पुन्हा जर अशी फिरत असतील, तर मग पुन्हा दिनकल्प होत असेल. मग पुन्हा रात्री कल्प. जसं उत्तरायण, दक्षिणायन होतात. 6 महिने उत्तरायण, 6 महिने दक्षिणायन किंवा दिवस अन् रात्र माणसाचे होतात. तसे हे जसे होत असतील, तर अशा पद्धतीने ग्रंथकारांनी, वैदिक जे साहित्यकार आहेत त्यांनी असं म्हणले, की आत्तापर्यंत अशा पद्धतीने एकूण 2 कल्पकार होऊन गेले. म्हणजे जर का 4320 दशलक्ष वर्ष हा जर 14 विशिष्ट नक्षत्र फिरण्याचा एक कालावधी आपण जर असा घेतला, तर दिनकल्पाचा, तर त्यातला फक्त अर्धाच गेलेला आहे. 4320 म्हणजे जवळजवळ 1900 दशलक्ष वर्ष. पण याच्या आधी मात्र रात्री कल्प गेला असेल आणि त्याच्या आधी 2 कल्प होऊन गेले. म्हणजे जवळजवळ एकूण 2000 नव्हे तर 21,000 अशा पद्धतीची 21,000 दशलक्ष वर्ष इतका 2 मागल्या पूर्वीचा कल्प आणि गेलेला रात्री कल्प असे मिळून एकूण 2 दिनकल्प, आधीच्या कल्पातले 2 रात्री कल्प आणि सध्याच्या कल्पाचा श्वेतवाराह कल्पातला 1 रात्री कल्प. म्हणजे 5 असे जे 21,000 वर्षाचे मिलेनियर्स हा कालावधी मूळ या सृष्टीच्या उत्पत्तीपासून झाला, असे एक अनुमान यापासून काढता येतं. याला म्हणतात गॅलेक्टिक टाइम स्केल. आणि मग त्यांनी असं म्हटलं, की आत्तापर्यंत 6 मन्वंतर झाले. तर हा जो एका नक्षत्रापासून दुसऱ्या नक्षत्रामध्ये जाण्याचा जो कालावधी आहे, हा कालावधी किती आहे? एक मन्वंतर आणि संधिका म्हणजे साधारणपणे 300 दशलक्ष वर्ष. म्हणून आत्तापर्यंत सुरुवातीपासून हा जो स्वयंभू मनू आहे, तेव्हापासून आत्तापर्यंत एकूण 300 दशलक्ष वर्ष. असं प्रत्येकी मन्वंतरचा म्हटला तर सध्याच्या कालापर्यंत 1900 दशलक्ष वर्ष असं आपल्या गणनेप्रमाणे आपण हा कालावधी घेऊ शकतो. हा कालावधी एका अर्थाने खऱ्या अर्थाने हा भागवत प्रामाण्याने आज आपण इथे चर्चा केली. आणि हा भागवत प्रामाण्याने चर्चा करत असताना मग मला मुद्दाम एक गोष्ट अशी सांगायची आहे, की हे सगळं काढत असताना ते वर्णन केलं आहे एक ठिकाणी. आणि ते वर्णन करताना त्यांनी असं एक ठिकाणी महाभारतामध्ये असा श्लोक आहे, यदा चंद्रश्च सूर्यश्च तथा तिश्च बृहस्पती एकराशो समेशती प्रत्यस्तती तदा कृतम. म्हणजे जेव्हा सूर्य, चंद्र, गुरु आणि पुष्य नक्षत्र हे एका विशिष्ट राशीमध्ये आणि एका ठराविक अंतरामध्ये एका लाईनीमध्ये आपण ज्याला म्हणतो सरळछेद येतात, तेव्हा खऱ्या अर्थाने पृथ्वीवरती सतयुगाची सुरुवात होते. आणि हे सगळं केल्यानंतर मग याच्यावरनं गणित जर कोणी केले असतील तर त्यांनी वर्णन करताना आपल्या ग्रंथकारांनी असं करून ठेवलेलं आहे, की मनुस्मृती जेव्हा त्यांनी म्हटलं दैवे रात्री हानी वर्ष प्रविभागस्तयोजुन आद्रस्तस्तो दगयन रात्रीशा दक्षिणायन. म्हणजे माणसाचं वर्ष किंवा हा जो वर्ष असेल ते देवांचा एक दिवस आहे. त्या पद्धतीने उत्तरायण दैवे रात्री वर्ष प्रविभागस्तयोजुना आहस्तत्रोदगयनम रात्रीदा दक्षिणायनम. म्हणजे हा देवांचा उदगयनांचा काळ असतो. आणि कल्पादस्माच मनवा षड व्यतीता ससंधया. तेव्हा असा जो अर्धा माणसाचा किंवा जो म्हणतो त्यातले 6 महिने म्हणजे जो आहे ते व्यतीत होऊन गेलेले आहे. म्हणजे अर्धा काळ रात्रीचा निघून गेलेला आहे. वैवस्वतच्या मनुर्योगाना त्रिगणोष गता. आणि 6 जे मनू आहेत ते सध्याचे आतापर्यंत आलेले गेलेले आहेत त्याच पद्धतीने. आणि पुढे त्यांनी असं म्हटलंय,
की मगा आपण वाचताना भगण असा शब्द एक ठिकाणी आला होता. हा भगण जो शब्द आहे हा भास्कराचार्याने हे गणित जेव्हा केलं तेव्हा तिने असं म्हटलं की त्याच्या भास्कराचार्यांच्या ग्रहणच्या पहिल्या अध्यायात युगे सूर्यज्ञ शुक्राणाम खचतुष्कर दारणवा कोजरकीर गुरु शीघ्रावा भगणा पूर्वझा विनाम. म्हणजे एका चतुर्युगीमध्ये किंवा महायुगामध्ये ज्या ठिकाणी रवी बुध शुक्र वगैरे हे सगळे ग्रह आणि गुरु हे जेव्हा येतात तेव्हा 43,20,000 भगण म्हणजे अशा पद्धतीचे गोलाकार असे ते होतात. हे प्रत्येक एक भगण म्हणजे पृथ्वीचं एक वर्ष असं त्या ठिकाणी होतं. म्हणून ही खऱ्या अर्थाने एक महायुगाची कालगणना यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि मग आपण असं म्हटलंय की हे महायुग जे आहे या महायुगाची जर का साधारणपणे 72 केलं तर एक मन्वंतर हे पुढचं त्याने गणित पुढे सगळं आपल्याला त्याच्यापासून दिसून येतं. तर ही सगळी गणित ही भास्कराचार्यांची वर आपल्या याच्यात इथे जेव्हा दिसतात तेव्हा हे काय आहे, हा खऱ्या अर्थाने वैदिक गॅलेक्टिक टाइम स्केल ज्याला आपण म्हणतो तो हा खऱ्या अर्थाने आहे. आणि आज आपण पुन्हा जेव्हा असं इथे आपण म्हटला तर पुन्हा मी आपल्याला आता जो आधीचा विषय वाचून दाखवतो की त्यांनी असं म्हटलं की आकाश महाविस्फोट जो झाला त्याला 61.32 गॅलेक्टिक वर्ष असं जेव्हा पाश्चात्य वैज्ञानिक लोकांनी काढलं त्याला त्याने आकाश जेव्हा गॅलेक्टिक वर्ष त्याला म्हटलं तर किती 61.32 गॅलेक्टिक वर्ष त्यांनी असं म्हटलंय. त्याला 225 दशलक्ष त्यामुळे 225 गुणिले 61 किंवा 60 असं जर आपण म्हटलं तर ते साधारण जे 2550 असेल आणि 212 म्हणजे साधारण ते 18,000च्या जवळपास अशा पद्धतीने 17-18,000 दशलक्ष वर्ष अशा पद्धतीचा हा काळ हा महाविस्फोटाचा येईल. आणि आता आपण जेव्हा गणिताने पाहतो आपल्या वैदिक तो बरोबर साधारणपणे 20 ते 21,000 असा काळ आपल्या पद्धतीने तो येतो आहे. अशा पद्धतीने आपण बघितलं. मग त्याने आकाशगंगेची निर्मिती ही 54 अशी म्हटली आहे. म्हणजे त्यानंतर हळूहळू काळ जेव्हा खाली येत आला आणि मग त्यांनी मग मात्र वेगवेगळ्या पद्धतीचे जे म्हटले आहे तर या सगळ्यामध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत जो कालावधी म्हटला यात त्यांनी असं म्हटलंय की साधारणपणे आधुनिक मानव आहे हा 0.0013 गॅलेक्टिक वर्ष किंवा पर्मियन ज्याला त्यांनी असं म्हटलं पर्मियन ट्रायसिक ज्याला म्हटलंय तो 250 दशलक्ष वर्षाचं त्यांनी म्हटलंय एका. तर त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की महासागराची निर्मिती जी आहे ती 17-18 गॅलेक्टिक वर्ष किंवा 3,937 आणि बॅक्टेरिया वगैरे जे आहे ते 2700. आपल्याकडे सुद्धा साधारण जेव्हा त्यांनी 3,937 असं म्हटलं आपल्याकडला हा कालावधी सुद्धा साधारणपणे त्याच्याशी मिळतो. पण महत्वाचं सगळ्यात काय आहे तर आज एक महत्वाचा प्रश्न मला या ठिकाणी असं मांडायचा आहे की तुम्ही जर का एखाद्या गुगलवरती सुपर कॉन्टिनेंट हा विषय जर का आपण सर्च केला गॅलेक्टिक टाइम हा विषय सर्च केला आणि ओल्डेस्ट फॉर्मेशन इन दी वर्ल्ड असा जर आपण सर्च केला तर आपल्याला असं लक्षात येतं की अनेक असे पेंग्या निर्माण झालेले आहेत. पाश्चात्य ग्रंथकारांनी पहिला जो कॉन्टिनेंटल डिप नंतर जो पेंगिया झाला त्याचे 2 भाग झाले त्याला गोंडवाना लँड असं म्हटलं. का तर आपल्या भारताचा जो गोंडवाना लँड आहे जो गोंडवाना भाग आहे त्यात कोळसा सापडतो तोच त्याच पद्धतीचे फॉर्मेशन कोळसा हा ऑस्ट्रेलियात सापडतो तसाच आफ्रिकेत सापडतो. म्हणून त्यांनी असं म्हटलं की हा कोळशाचा जो थर आहे हा संपूर्ण निर्माण झाल्यानंतर जे 2 भाग झाले त्यात भारत आणि हे ऑस्ट्रेलिया वगैरे एक भूभाग तो गोंडवाना लँड म्हटला समोरचा अंगारका आणि युरोपचा असा म्हटला त्यांनी. पण
नंतरचे जे काही लोक आहेत त्यांनी असं म्हणलं की याच्या आधी सुद्धा असे पेंगिया होते, त्यांचे नंतर नंतर वेगळे भाग झाले, म्हणजे बरेच असे पेंगिया झाले. आता जर का आपण म्हटलं की सगळ्यात जुना कुठला मग गोंडवान्याच्या आधी पेंगिया होता, पण अनेक जर पेंगिया झाले असतील तर आज आपण गुगलवर पाहिलं तर काही लोक असे सांगतात की सगळ्यात जुना भाग कुठे आहे, तर काही लोक म्हणतात अमेरिकेत रोडेनिया वगैरे आहे, काही लोक सांगतात आफ्रिकेमध्ये आहे, काही लोक सांगतात ऑस्ट्रेलियामध्ये आहे. पण आज मला मुद्दाम असं सांगायचं आहे की खऱ्या अर्थाने ही जी काही माहिती विशिष्ट पद्धतीने आपण चर्चा करतो आहोत किंवा गेल्या 3 पुष्पामध्ये आपण जेव्हा हा सगळा त्याचा परामर्श ग्रंथाचा घेतला, त्याची तुलना जेव्हा आपण करतो, तेव्हा मला आज असं सांगायचं आहे की खऱ्या अर्थाने हे जे जम्बूद्वीप आहे, त्याला आपल्या ग्रंथात जम्बूद्वीप म्हटलेला आहे. त्या जम्बूद्वीपाचा खालचा जो दक्षिणेचा जो भाग आपला आहे, हा दक्षिण भागेच्या बरोबर जो भाग आहे त्याला सध्याच्या भागामध्ये आपण पेनिन्सुलर इंडिया आपण ज्याला म्हणतो, त्याचा जर का 3 भाग आपण केले तर त्यातला पूर्वोत्तर, पश्चिमोत्तर आणि दक्षिण असे 3 भाग होतात. हा जो पूर्वोत्तर भाग आहे हा कुठला आहे, हा थेट आपल्या नागपूरच्या साकोलीपासून, साकोली, डोंगरगड हा जो गोंदिया जो भाग आहे तिथपासून, साकोलीपासून तर थेट आपण जर पश्चिम सागरापर्यंत नेला तर आपल्याला काय लक्षात येतं, आपल्याला असं लक्षात येतं की या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक तर थेट अमरकंटक मधून वाहणारी नर्मदा, ही नर्मदा बरोबर या मध्य भागातून हा जो पेनिन्सुलर इंडिया आहे याच्या विशिष्ट मध्य भागातून बरोबर पश्चिमेकडे जाते. तिच्या एका बाजूला विंध्यायन आहे, एका बाजूला सातपुडा पर्वत आहे, अशी ही नर्मदा जाते. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण जर का हा आपला जो परिसर जर पश्चिमोत्तर आपण म्हटला, त्याला आपण जर असं म्हटलं यात आणखीन महत्वाचं काय, तर या सातपुडा आहे. हा सातपुडा कसा आहे, तर हा सातपुडा याच्यात थेट ही नर्मदा उगम पावते. ही नर्मदा जर त्या सातपुड्यामध्ये उगम पावते तर तिथपासून जो हा सातपुडा सुरुवात होतो, तर हा सातपुडा कुठपर्यंत जातो, तर थेट गुजरातमध्ये राजपिपळापर्यंत हा सातपुडा पर्वत शृंखला दिसते. म्हणजे हा एक प्रकारे सातपुडा, मग तो सातपुडा आपल्याकडे पचमडीलाही दिसतो, आपल्या तिकडे पुढे गेले की अमरावतीच्या पलीकडे दिसतो, खानदेशातही दिसतो, गुजरातमध्येही दिसतो आणि मूळ उगम नर्मदेचा जो आहे त्याही ठिकाणी सातपुडा आहेच आपल्या. तर असा हा जो सातपुडा पर्वत आहे, याचं आणखीन एक वैशिष्ट्य काय आहे, या सातपुड्याचं वैशिष्ट्य जे जिओलॉजीच्या पुस्तकात असं म्हटलेलं आहे की त्याच्या एका बाजूला विंध्ययन आहेत, म्हणजे प्री कॅम्ब्रियन आहे, आणि एका बाजूला सौसरचे, आपण जर नागपूरहून निघालो भोपाळ वगैरे भागात तर आपल्या लक्षात आहे की सौसर वगैरे आपण भाग काढला तर एक बाजूला सौसर फॉर्मेशन आहे, हे आर्कियन फॉर्मेशन आहे, एका बाजूला प्री कॅम्ब्रियन आहे. त्याच्याकडे पचमडी वगैरे भागात आपण गेलो, जबलपूर भागात गेलो, तो गोंडवाना फॉर्मेशन आहे याला लागून. आणि अमरावतीच्या तिकडे आणखीन खाली आपण जर गेलो तिथे डेक्कन ट्रॅप फॉर्मेशन दक्षिणेचा पठार आहे, किंवा खानदेश भागामध्ये त्याच्यावरती आपण तिकडे बघितलं तर या आसिरगडच्या पुढच्या भागामध्ये हा जो आहे तिथे आपल्याला ज्वालाजन्य आगरी जे ज्वालाजन्य खडक म्हणतात की ज्वालामुखी जनित, त्याला डेक्कन ट्रॅप असं म्हणतात, किंवा माळव्याच्या पठारात जो आहे ते याला आहे. म्हणजे काय आहे, तर त्यामुळे हा जो काही आपला मोठा भाग आहे सातपुडा, या सातपुड्याचं ग्रंथकारांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वर्णन केले आणि शेवटी असं म्हटलं की ही जी सातपुडाची ही पर्वत शृंखला आहे, या पर्वत शृंखला कोणी म्हटलं की याच्यामध्ये गोंडवाना फॉर्मेशन आहे, कोणी म्हटलं याच्यामध्ये विंध्यन फॉर्मेशन आहे, कोणी म्हटलं याच्यात डेक्कन ट्रॅप आहे, कोणी म्हटलं या सातपुड्याचा जो एक भाग आहे त्याच्यामध्ये आणखीन पुढे गेला ती याच्यावर टर्शरी आहे, आणि काही लोकांनी म्हटलं की हो सातपुड्याचा जो खाली आहे तिथे आर्कियन्स आहे. म्हणजे अद्यावत असणाऱ्या जगातले अगदी जुन्यातला जुना, ज्याला आर्कियन असं म्हणतात, अगदी पुराण ज्याला म्हणतात की सगळ्यात जुना असा प्राचीनतम असा आर्कियन पासून
अगदी लेटेस्ट म्हणजे रिसेंट फॉर्मेशन पर्यंत सगळे जे महत्वाचे फॉर्मेशन ते आपल्याला या सातपुड्याच्या आसपास दिसून येतात. म्हणून एखाद्याने जर रेवाखंड असं म्हटला की ग्रंथामध्ये नर्मदेच्या बाजूचा, या रेवाखंडाचा जर एखाद्याने असा अभ्यास करत जर तो गेला की फक्त आपण नर्मदा प्रदक्षिणा न करता या नर्मदेच्या उत्तर आणि दक्षिण भागामध्ये जिऑलॉजिकली आपण जर अभ्यास करत गेलो आणि त्यांनी जर का आपण थेट नागपूरपासून फेरफटका गेला तर त्याला काय लक्षात येईल? त्याला असं लक्षात येईल की सगळ्यात जुन्यातला जुना सांगितलेला आर्कियन, हा आर्कियन रॉक या भागामध्ये आहे. प्री कॅम्ब्रियन याच्यात मध्ये आहे. या प्री कॅम्ब्रियनच्या वरती गोंडवाना जे म्हणतात, म्हणजे प्री कॅम्ब्रियन म्हणजे विंध्यान याच्यात आहे. त्याच्यावरती जे इंग्लिश लोक गोंडवाना म्हणतात, कोल फॉर्मेशन, ज्यात कोल मिळतो कामठी वगैरे भागात किंवा पचमडी भागात किंवा जवळ, तो त्याच्यामध्ये आहे. त्याच्यावरती असणारे डेक्कन ट्रॅप याच्यामध्ये आहे. त्याच्या पलीकडे असणारं टर्शरी सुद्धा याच भागामध्ये आहे. म्हणजे जगामध्ये असणारे प्राचीनतम नवीन पर्यंत सगळ्या प्रकारचे मुख्य भाग ते या एका नेमका सेक्शन मध्ये आपल्याला दिसतात. असं फार क्वचित कुठे दिसेल आपल्याला. म्हणून जणू काही संपूर्ण जगामध्ये खालपासून बेसमेंट नायसेस पासून तर अगदी टोकापर्यंत रिसेंट पर्यंत अल्युरम पर्यंत, अगदी अल्युरम सुद्धा ज्याने पाहायचं असेल तरी जर तापी नदीच्या बाजूला रावेरी आवाल भागात गेला तर 500-500 फुटापर्यंत त्यांना नुसती मातीच आहे, दगड सापडत नाही. असा रिसेंट अल्युम टर्शरी तिथे सापडतो. तिथे भडोद जवळ टर्शरी लिग्नाइट फॉर्मेशन्स आहे. असा जगातला संपूर्ण एक सेक्शन हा नेमका या आपल्या या भागात सापडतो. हा सापडतो म्हणजे कसा, यात फार स्ट्रक्चरल घडामोडी झाल्या नाही, हा काही वर खाली झालेला नाही. हा काय आहे की बरोबर एकावर एक एकावर एक एकावर एक जसे थर असतात त्या पद्धतीनेच हा भूभाग निर्माण झालेला आहे. आणि एक निश्चित पेंग्या निर्माण झाला, आपण पेंग्याच म्हणायचं त्याला. ते एक विशिष्ट पेंग्या निर्माण झाला, मग समुद्र तिथे आला, मग पाणी आलं, मग पुन्हा दुसरा पेंग्या निर्माण झाला, त्यानंतर मग पुन्हा पाणी आलं, मग त्याच्यावरती विशिष्ट पद्धतीने पाणी आलं. अशा पद्धतीने प्रलय झाला, भूभाग निर्माण झाला, प्रलय झाला. असे बरोबर 6 भूभाग होऊन 7वा सुद्धा आपल्याला त्या समुद्रकिनारी दिसतोय. तर जगामधल्या जे काही थेट आझोईक पासून वरपर्यंत मेसोझोईक कायनेझोईक वर जे काही असतील ते, किंवा प्री आर्कियन आणि त्याच्या पुढला प्री कॅम्ब्रियन पासून प्रायमरी सेकंडरी टर्शरी हे जेवढे काही भाग आहे हे सगळेचे सगळे भाग आपल्याला या ठिकाणी दिसतात. कुठलाही त्याला मिसिंग नाही आणि विशिष्ट आहे. तर याला आपण जर सर्वसामान्यांनी असं म्हटलं की कशाला ते ब्रिटिश पद्धतीने आपण विचार करायचा, आपण असं म्हटलं की सगळ्यात जुना जो आहे तो पहिला मनू, स्वयंभू मनू, दुसरा आहे दुसरा मनू, तिसरा मनू, चौथं मनवंतर, 5वं मनवंतर, 6वं मनवंतर. या विशिष्ट मनवंतराच्या काळामध्ये सध्याचा 7व्या मनवंतराचा जो भाग आहे तो समुद्र किनाऱ्याच्या, तर अशा पद्धतीने 7 मनवंतराचा कालमर्यादेचा विशिष्ट जो भूभाग आहे तो आपल्याला बरोबर, आपण जर का त्या नागपूर छिंदवाडा पासून जर आपण वर गेलो पश्चिमेकडे तर आपल्याला दिसतात. म्हणून एका अर्थाने जगामधला जो एक शोकेस आहे संपूर्ण जिऑलॉजीचा, एखाद्याला अभ्यास करायचा असेल तो शोकेस म्हणजे हा नर्मदा नदीचा, रेवाखंडाचा, आणि हा जो त्याला आपण असं म्हणतो की सातपुडा कि सप्तपुट, बरोबर त्यात 7 आकडा आहे. त्या 7 मनवंतरांच्या कालावधीत जणू का हा संपूर्ण निर्माण झालेला आहे. असा हा सप्तद्वीप लहान लहानशे झालेला असा हा जो एक परिसर आहे, हा एक जगाच्या दिशेने जसा शोकेस आहे तसा सगळ्यात ओल्डेस्ट असा जर भूभाग असेल तर तो पेंग्या जो मूळ आहे, बेसमेंट, तो सुद्धा हाच आहे. म्हणून जगातला सगळ्यात जुना भूभाग तो आजही सगळ्यात जुन्यापासून नव्यापर्यंत पाहता येतो, अभ्यास करता येतो. तो जिऑलॉजीच्या विद्यार्थ्यांकरता आहे. तो जो आहे तो कुठला आहे तर आपला हा रेवाखंड, सातपुडा आणि नर्मदा नदीचा हा परिसर आहे. असा आज मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचा आहे. हा जगातला
अशा पद्धतीचा कदाचित एकमेव असा आहे. कारण ज्या ठिकाणी काही डिस्टर्बन्सेस झाले नाही, फक्त उत्तर आणि दक्षिण हे दोन भाग जे झाले, त्यामुळे जी नर्मदा नदीचा फॉल्ट झालेला आहे, त्याचं सुद्धा आपल्याला ग्रंथांमध्ये वर्णन मिळतो. आणि मग एक महत्वाचा काय आहे, तर हा जो भाग आहे, याचा टाइम स्केल जो सध्या उपलब्ध आहे, काही गणितज्ञ लोकांनी सांगितलं आहे, तो सुद्धा गेल्या 10 वर्षातच आलेला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय, की ही जी सातपुडा ओरोजनी आहे, ही किती जुनी आहे? तर याच्या सायकल्स अशा होत्या, या सातपुडा ओरोजनीच्या. आणि सगळ्यात जुनी जी सायकल आहे, ही कमीत कमी 2000 ते 2100 दशलक्ष वर्षापूर्वीची आहे. मग 2100 ते 1900 दशलक्ष वर्षापूर्वी एक सायकल, मग 1800 ते 1700 वर्षापूर्वी, मग 1600 ते 1500 दशलक्ष वर्षापूर्वी, अशा अनेक सायकल्स मधून हा भूभाग निर्माण झाला आहे. म्हणजे जे आपली जी कल्पना आहे की वेगवेगळी मन्वंतर झाली, त्याला सुद्धा ही सगळ्यात जुनी ही जी कल्पना मॅच होते. त्या दृष्टीने हिमालयाचं जर आपण बघितलं, तर हिमालयामध्ये कॅम्ब्रियन पासून सापडतात. तर 2100 दशलक्ष हा भाग कुठं, आणि 500 ते 600 दशलक्ष हा भाग कुठे कॅम्ब्रियन पासूनचा, म्हणजे पोस्ट कॅम्ब्रियन. तर या दृष्टीने आपण जर पाहिलं, तर आपला हे या भागातलं विशेष आहे. आणि लक्षात जर ठेवायचं असेल, तर खऱ्या अर्थाने हा जो भाग आहे, हा जागतिक जिओलॉजी करता प्रमाण म्हणून, स्केल म्हणून बघितला पाहिजे. आणि इतर देशामधले जे काही फॉर्मेशन्स असतील, त्यांनी याच्याशी मॅच करायला पाहिजे. पण सध्या पद्धत अशी आहे, की आपण हा भूभाग वेगळा असून सुद्धा आपण इतर देशांशीच मॅच करतो. कारण त्यांचा आपल्यावर पगडा आहे. 100-150 वर्षात त्यांचं जी काही इंग्लिश नावं आपल्याकडे आली, तीच आपण फक्त वाचतो. मूळ आपल्या याचा आपण कधी शोध घेत नाही. पण आज मी मुद्दाम आपल्याला सांगतो, की सौसर साकोली हा भाग आपण बघितला, की त्याच्यानंतर मग आपण जर का सातपुडा बघितला, मग त्याच्यानंतर विंध्यन बघितला, त्याच्यानंतर गोंडवाना किंवा पचमढी जबलपूर बघितला, त्याच्यानंतर माळवा बघितला, त्याच्यानंतर माळवा आणि छोटा उदयपूर आपण जर त्या भागातला बघितला, आणि त्यानंतर मग तिलकवाड्याच्या पलीकडला भाग बघितला. तर या नावांनी, फक्त नावामध्ये असणारे त्या भागात तुम्ही गेला, तर संपूर्ण जगातलं आपल्याला जिओलॉजी आपल्याला कळते. आणि याच्याशी तुम्ही जर हिंदुस्थानातले इतर रॉक जर बघायला गेलं, तर खऱ्या अर्थाने त्याच्याशी तुलना आपण केली, तर आपलं स्वतंत्र अशा पद्धतीचं एक जिओलॉजिकल स्ट्रॅटिग्राफिक सक्सेशन तयार होतं. त्याची कालगणना आपल्याला कळू शकतो. आणि ही तुलनात्मक खऱ्या अर्थाने स्केल आहे, जो इंडियन जिओलॉजीचा आहे. तेव्हा आजचा विषय संपवताना आपण या ठिकाणी आपण इंडियन जिओलॉजी, जी वैदिक स्ट्रॅटिग्राफी, याच्या आधाराने या पद्धतीने सगळ्याच जगातला जुना भाग आणि शोकेस इन दी वर्ल्ड जिओलॉजिकल फॉर्मेशन फ्रॉम ओल्डेस्ट टू यंगेस्ट, हे आज आपल्या ठिकाणी हा जो एक्सटेंडेड रेवाखंड भाग आहे, यात आपल्याला उपलब्ध आहे. हा जो विशिष्ट सातपुडा, तापी आणि नर्मदेचा आणि तिकडे या परिसरामध्ये, एवढं सांगून आज आपण हा विषय इथे थांबवणार आहोत. पुढच्या भागामध्ये आपण एक समालोचन पद्धतीने आपण आत्तापर्यंत विशेष काही विषय आणि एखाद नवीन विषय आपण त्यात घेऊ. तोपर्यंत नमस्कार.